महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। खूप मोठी खुशखबर आहे, खूप मोठी अपडेट आहे। तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची केवायसी राहिलेली आहे, ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे किंवा मग ज्या बहिणी आपली केवायसी करूच शकल्या नाही, त्या सर्व बहिणींसाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप मोठी अपडेट देणार आहे। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी देवानंद गव्हांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर ताईंनो, तुम्हाला माहीत असेल की सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा एक प्रकारचा धुमाकूळ चाललेला आहे आणि एक विसंगती चाललेली आहे। तुम्हाला माहीतच असेल की खूप साऱ्या बहिणींची, ज्यामध्ये की असं समजून घ्या की 70 लाख, जवळपास 70 लाख बहिणींची केवायसी बाकी राहिलेली होती। त्यामधल्या आता ज्यांची केवायसी चुकलेली होती त्यांना 3 महिन्यांसाठीचा मुदतवाढ देण्यात आली होती, संधी देण्यात आली होती आणि त्यांना पोर्टल माध्यमातून ज्यांना की ई केवायसी करता यावी अशा प्रकारे ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलं सरकारी, आणि त्या माध्यमातून त्यांची केवायसी म्हणजेच की चुकीची दुरुस्त करण्याचं काम 3 महिन्यांसाठीची मुदतवाढ देऊन करण्यात आलं होतं आणि आता हे काम थांबलेलं आहे। परंतु ज्या बहिणी केवायसी करण्याचं राहून गेलेल्या आहेत, ज्यांची केवायसीच झाली नाही आहे, त्या बहिणींचं काय? त्यांच्यासाठी सरकारनं अजूनही कुठला शासन निर्णय काढलेला नाही आहे किंवा मग कुठलीही अपडेट समोर आलेली नाही आहे किंवा आदित्य तटकरे यांनीसुद्धा ट्विटच्या माध्यमातून काही माहिती दिलेली नाही आहे। तर मग आता या सर्व बहिणी वाऱ्यावर सोडणार आहेत का? तर नाही। लाडक्या बहिणींनो, समजून घ्या, मी काय सांगतोय ते ऐकून घ्या व्यवस्थितरित्या, कारण की तुम्हालासुद्धा संधी मिळणार आहे। तुम्हीसुद्धा डिसेंबर 2025 पासूनच बाकी राहिलेले आहेत केवायसीसाठी, म्हणजेच की तुम्ही मागच्या वर्षीपासूनच केवायसी केलेली नाही आहे आणि तुमचीसुद्धा केवायसी बाकी आहे। फक्त त्याच बहिणींना संधी मिळाली होती ज्यांची की केवायसी चुकली होती। आता त्यांनासुद्धा 2-3 महिन्यांचा टाईम पिरियड दिलेला होता केवायसी करण्यासाठी, चुकीची दुरुस्ती करण्यासाठी, आणि आता त्यामधल्यासुद्धा काही बहिणी अजूनही राहिलेल्या आहेत, त्यांची चुकीची दुरुस्तीसुद्धा त्यांना व्यवस्थितरित्या करता आली नाही। आता यामागे कारण काय आहे? तर एक गोष्ट लक्षात घ्या, खूप साऱ्या अशा बहिणी आहेत ज्या गावाखेड्यांमध्ये राहतात, ज्यांना खूप गरज आहे या पैशांची, ज्या पात्र आहेत परंतु केवायसी न झाल्यामुळे किंवा केवायसी चुकल्यामुळे आणि पुन्हा संधी मिळाल्यावरही त्यांची केवायसी व्यवस्थितरित्या न झाल्यामुळे त्या बाकी राहिलेल्या आहेत। म्हणजेच की त्यांना आता पैसे जे आहेत, लाभ जो आहे तो रखडलेला आहे, त्यांचा थांबलेला आहे। तर आता दुसरी गोष्ट अशी आहे की गावाखेड्यातील असतील किंवा अशिक्षित असतील, त्यांना समजत नसेल, किंवा मग शिक्षितही असतील तरीही त्यांना समजत नसेल, कारण की शासनाच्या चुकीमुळे, शासनानं जे प्रश्न विचारले होते ते अतिशय घुमून फिरून विचारल्यामुळे सर्व लाडक्या बहिणी पेचात पडल्या होत्या आणि त्यांना नेमकं प्रश्नांचं उत्तर देवावं काय इथं लिहायचं किंवा काय उत्तर द्यायचं असं त्यांना समजत नव्हतं, आणि म्हणून याच प्रश्नांमुळे त्यांची केवायसी चुकली होती किंवा मग राहून गेलेली होती किंवा भ्रमित झाल्या होत्या त्या लाडक्या बहिणी, किंवा त्यांना माहीतच नव्हतं। काही लाडक्या बहिणी तर अशा होत्या की त्यांना माहीतच नव्हतं, कारण की या अगोदरसुद्धा खूप साऱ्या विविध प्रकारच्या जे काही निकषांबद्दलच्या ई केवायसी असतील किंवा विविध प्रकारचे केवायसी अशा ह्या झालेल्या होत्या। तर आता त्या भ्रमित असल्यामुळे त्यांनी केवायसीच केली नाही किंवा मग राहून गेली असेल, किंवा मग ज्या सेतू केंद्रांकडे किंवा मग इंटरनेटवर जाऊन आपली केवायसी करण्याचा प्रयत्न केला त्यांनी, तर तिथं असलेले जे काही व्यक्ती असतील ज्यांनी त्यांची केवायसी करून दिलेली आहे, तर त्यांना न समजल्यामुळे सुद्धा त्यांची केवायसी चुकली असेल किंवा मग ती केवायसी राहून गेलेली आहे, कारण की शासनाकडूनच ही चूक झालेली आहे। प्रश्न व्यवस्थित विचारले नाही, टाईम आऊट व्हायचा, OTP लवकर यायचा नाही, वेबसाईटच खुलायची नाही। आता केवायसी चुकली, त्यांची दुरुस्तीसाठी जेव्हा आता दुरुस्ती करण्यासाठी जे पोर्टल चालू केलेलं होतं त्यामध्ये सुद्धा खूप सारा गोंधळ झालेला होता। त्यांचं पोर्टलसुद्धा लवकर उघडायचं नाही, OTPसुद्धा लवकर यायचं नाही, असे अनेक जे काही प्रश्न आहेत किंवा बाबी आहेत त्या समोर आलेल्या आहेत आणि लाडक्या बहिणीने आपल्याकडे ते शेअर केलेले आहेत। म्हणजेच की एक मात्र काय, तर शासनाची काय पोर्टल आहे ते व्यवस्थितरित्या चालत नाही आणि लाडक्या बहिणींनीसुद्धा आपली जी केवायसी आहे ती व्यवस्थितरित्या केलेली नाही आहे। तर अशामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी अजूनही केवायसीपासून वंचित आहेत, थांबलेल्या आहेत। तर आता यामध्ये बघा, मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला, एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसत असेल टाकलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। त्यामध्ये मी सांगितलं आहे की तुम्हाला नेमकी चुकीची दुरुस्ती कशी करायची हे तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं होतं। तर ते व्हिडिओ तुम्ही बघितले असेल तर तुमची केवायसी व्यवस्थितरित्या केली असेल। आता आणखीन सांगतो की आतासुद्धा तुम्ही जर चुकले असेल तर घाबरू नका, तुम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे। आता संधी कशी मिळणार आहे हे ऐकून घ्या, कारण की अजूनही शासन निर्णय आलेला नाही आहे की ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे त्यांना आता नवीन पोर्टल बदलाव करून उपलब्ध होणार, म्हणून अशा प्रकारचा कुठलाही शासन निर्णय आला नाही किंवा आदित्य तटकरे यांनीसुद्धा काही सांगितलेलं नाही आहे किंवा माहिती मंत्रिमंडळाकडून सुद्धा काही आलेली नाही, अपडेटच आली नाही आहे। तर मग आता आपली केवायसी होणार कशी? आपल्याला केवायसी करण्यासाठी संधी मिळणार नाही आहे का? मुदतवाढ मिळणार नाही आहे का? आता आपण बाद झालो आहोत का? ही शंका खूप साऱ्या बहिणींना येत आहे, परंतु मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला घाबरायचं नाही आहे, टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे। तुमची केवायसी होणार,
आणि होणार म्हणजे होणारच, कारण की शासनाच्या चुकीमुळे हे सर्व घडलं आहे आणि एवढ्या साऱ्या बहिणींना, जवळपास 40 ते 50 लाख महिलांना, बहिणींना ते वाऱ्यावर सोडू शकत नाहीत, कारण की त्यांच्यामुळेच ते सत्तेत आलेले आहेत. तर सरकारला तुम्हाला KYC करावून द्यावीच लागणार आहे. ऑप्शन नाही मिळालं, ऑनलाईन नाही मिळालं तरी सरकारला हे जे काही KYC आहे हे पडताळणीच्या माध्यमातून सरळ महिला व बाल विकास विभाग कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला हे करून द्यावं लागणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वच लाडक्या बहिणींना सांगतो, ज्यांची KYC बाकी राहिलेली आहे अजून, त्या सर्व बहिणींना सांगतोय की घाबरायचं नाही आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक अपील करायची आहे. आणि अपील कुठे करायची आहे, तर महिला व बाल विकास विभाग कार्यालय आहे, जे की तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा तहसील कार्यालयामध्ये असते किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणीसुद्धा असते. तुम्ही जाऊन तिथं विचारपूस करून आपल्या त्या कार्यालयात जायचं आहे आणि तिथं अर्ज द्यायचा आहे. आणि आपले जे काही कागदपत्र आहेत, आधार कार्ड, राशन कार्ड आणि इतर कागदपत्र, फोटो वगैरे, तर हे त्या अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि आमची KYC राहून गेलेली आहे किंवा मग चुकलेली आहे असं त्यामध्ये उल्लेख करायचा आहे आणि आमची KYC परत करायची आहे. आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला या KYCमध्ये KYC करता आली नाही आहे किंवा मग KYC केल्यावरही सक्सेसफुलचा मेसेज दाखवल्यावरही आमचे पैसे थांबलेले आहेत, रखडलेले आहेत. तर अशा प्रकारचा अर्ज तिथं द्यायचा आहे. आणि त्या अर्जाखाली आणखीन लिहायचं आहे की तुम्हाला विनंती राहणार, सरकारला विनंती राहणार की आम्हाला आमची जी काही KYC आहे पूर्ववत चालू करून आमचे जे काही हप्ते आहेत ते पूर्ववत चालू करण्यात यावे. अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला तिथं द्यायचा आहे आणि आपले कागदपत्र त्या अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि ही जी काही अपील आहे ही आपल्याला महिला व बाल विकास कार्यालय जे काही असते तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी, त्या तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्याच्या ठिकाणीच्या कार्यालयामध्ये जाऊनच आपल्याला ते तिथच्या अधिकाऱ्यांना द्यायचं आहे. बाकी कुणालाही देऊ नका. वाइंडर वगैरे जे काही असतील बाहेर त्यांना देऊ नका. त्यांच्याकडून तुम्ही अर्ज लिहून घेऊ शकता, परंतु अर्ज आपल्याला अधिकाऱ्यांच्या जवळच द्यायचा आहे, हे लक्षात घ्या. कारण की ताईंनो, अजूनही आपल्याला काही हालचाली शासनाचे दिसून येत नाही आहे. असं वाटत होतं की या महिन्यापासून आपल्याला नवीन पोर्टल बदलाव करून आपल्यासाठी ज्यांची जी KYC झालीच नाही त्यांच्यासाठी उपलब्ध होणार, परंतु अजूनही पोर्टल उपलब्ध झालेलं नाही आहे किंवा कुठलीही माहिती अपडेट समोर आलेली नाही आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हेच करायचं आहे. आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम ज्या लाडक्या बहिणींची KYC राहिलेली आहे त्यांनी सर्वांनी महिला व बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन अशा प्रकारचा अर्ज देऊन एक अपील तिथं करायची आहे. आणि त्यानंतर मग सरकार त्या अपीलवर किंवा मग त्या अर्जांच्याद्वारे त्यांना माहीत पडल्यावर त्यांना काय करायचं आहे, जसं की ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून KYC करायची आहे की अंगणवाडी सेविकाताई यांच्या माध्यमातून करायची आहे की हे जे काही आपण अर्ज दाखल करतो आहे या माध्यमातून आपली KYC होणार आहे, हे आता शासन ठरवणार आहे. परंतु आपलं काम आहे, आपलं जे काही KYC नाही झालेली आहे तर त्याबद्दलचा अर्ज महिला व बाल विकास विभागाकडे द्यायचा आहे. म्हणजेच की तुमचं नाव तिथं जाणार आहे, तुमचे जे काही कागदपत्र आहेत ते सुद्धा व्यवस्थितरित्या तिथं जाणार, कारण की तुम्ही पात्र आहात तरीही तुम्ही बाद झाला आहेत. म्हणजेच की तुम्हाला तुमचे हप्ते रखडलेले आहेत तुमची KYC न झाल्यामुळे, म्हणून तुम्ही पात्र असल्यावर तुम्हाला अर्ज करणं एक कायदेशीररित्या बंधनकारक आहे. आणि म्हणून म्हणतो, तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज द्यावाच लागणार आहे. आणि हा अर्ज आपण जेवढ्या लवकरात लवकर देऊ तेवढ्या लवकरात लवकर सरकार आपल्यासाठी KYCचा ऑप्शन देणार आहे. म्हणजेच की एकतर ऑनलाईन देणार आहे किंवा मग आपल्याला अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून किंवा मग शासन जे काही कार्यालय आहे तिथूनच, महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जो काही आपण अर्ज देतो तिथूनच आपली KYC होणार असं वाटत आहे. सरकारला काही ना काही ऑप्शन द्यावाच लागणार आहे, परंतु आपलं काम आहे की आपला अर्ज त्या ठिकाणी नेऊन देणं आपलं काम आहे. तर लाडक्या बहिणींनो, हे सर्व केल्यावर आपल्याला वाट बघायची आहे केव्हा चालू करणार आहेत, कारण की आता पुढच्या महिन्यात तर KYCचं ऑप्शन चालू होणारच आहे असं वाटत आहे. कारण की प्रत्येक शासन निर्णयामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अगोदर की लाडक्या बहिणींची जी काही KYC आहे ती प्रत्येक वर्षाला करण्यात यावी आणि जून ते जुलैमध्ये ही KYCची प्रक्रिया पार पाडण्यात यावी, अशा प्रकारचं त्या शासन निर्णयात लिहिलेलं आहे. मी खूप सारे व्हिडिओसुद्धा यावर बनवले आहेत, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर तुम्हाला घाबरायचं नाही, तुमची KYC होणार आहे. आणि शांतता ठेवा, फक्त आपले अर्ज महिला व बाल विकास कार्यालयामध्ये नेऊन द्या, तिथं विचारणंसुद्धा तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आपले अर्ज दाखल करून आपली KYCची प्रक्रिया पुढे शासनाद्वारे पार पाडू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.